विश्व हिंदू परिषद धुळेतर्फे हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडवा सणानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न। आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी श्री माता एकविरा देवी मंदिर परिसरापासून भव्य अशी गुढीपाडवा सणानिमित्त या ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। सदर शोभायात्रा विश्व हिंदू परिषद धुळेतर्फे हिंदू नववर्ष स्वागत समिती पदाधिकारी यांच्या सहकार्याने सदर शोभायात्रा काढण्यात आली। अतिशय पारंपरिक वाद्य मृदुंगाच्या नाचत गाजत सदर मिरवणूक काढण्यात आली। यावेळेस टाळ मृदुंग वाजत गाजत यासह या मिरवणुकीत श्री हनुमान, श्रीराम, सीता वेशभूषा धारण करून या मिरवणुकीत या ठिकाणी भाविक भक्त सहभागी झाले होते। तर यावेळेस पारंपरिक नृत्य टाळ मृदुंगाच्या गजरात नाचत गाजत भव्य अशी शोभायात्रा संपूर्ण धुळे शहरातून परिसरातून आग्रा रोड मार्गे काढण्यात आली। या शोभायात्रेचा समारोप श्रीराम मंदिर या ठिकाणी करण्यात आला। तदनंतर आरती करून समारोप करण्यात आला। तर या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्त धुळेकर नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते। याबाबत अधिक माहिती उमेश चौधरी यांनी दिली। गदा फिरवा गदा गदा फिरवा गदा चल टोप बरीच टोप सरळ हा सरळ तू ना तिचा टोप सरळ करून दे। जय श्रीराम
त्याचप्रमाणे एकविरा देवी संस्थानचे धर्मपीठ प्रमुख सोमनाथजी गुरु, नारायण बुवा संस्थानचे मठाधिपती भाऊ महाराज रुद्र, या सर्वांच्या त्याचप्रमाणे दत्तनाथ मठाचे श्रीयुत दत्तनाथजी महाराज, नाना विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने धुळे शहरामध्ये गेल्या 19 वर्षापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी केली जाते. याही वर्षी एकविरा देवी मातेच्या मंदिरातून हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ झालेला आहे. शहरातील लोकप्रिय लोकप्रतिनिधी आमदार अनुपभाई अग्रवाल आणि धुळे लोकसभेचे खासदार विद्यमान माननीय बच्छावताई, त्याचबरोबर सर्व पक्षातील गणमान्य मान्यवर, संतश्रेष्ठी, वारकरी संप्रदाय, ब्रह्मवृंद, महिला शंखनाद पथक, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक देखावे असणाऱ्या झाकी, ट्रॉली आणि नवचैतन्य संचारलेली तरुणाई यांच्यासोबत ही शोभायात्रा आज निघालेली आहे. सर्व हिंदू समाजामध्ये नवचैतन्य निर्माण हो, सर्व समाजाचं दुःख दैन्य भरून सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि संपन्नता येऊ, हीच माता भगवती एकविरा मातेचरणी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो.